हा त्या दोन संतांना जेवढं डोक्यावर घेतो, दुर्दैवानं आपला जिल्हा हा नाथ महाराजांना डोक्यावर घेताना दिसत नाही. हे दुर्दैव आहे बरं का, हे थोडं दुर्दैव आहे. मी हे दुर्दैव आधी का व्यक्त करतो, मी फक्त आपल्यासाठी बोलतोय असं समजू नका. एकंदरीत जो अभ्यास मी जिल्ह्याचा काही 1-2 वर्षात करतोय, जास्त काळ मी या जिल्ह्याचा खरा अभ्यास केलेला नाही, थोडं बाहेरच असल्यामुळे मला शक्य झालं नाही. पण या 2023च्या आपल्या पैठणच्या मोठ्या कार्यक्रमापासून मोठा संपर्क या जिल्ह्याशी आला आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकनाथ महाराजांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे तेवढं पोहोचवण्यामध्ये आपण अकार्यक्षम ठरलेलो आहोत, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आपापल्या परिसरात जन्मलेली समाधी स्थान असलेली संत मंडळी हे प्रत्येकाचं आराध्य स्थान आहे. आम्हाला सगळेच संत सारखे आहेत. पुणे परिसरामध्ये आळंदी देहू आहे म्हणून फक्त ज्ञानोबा तुकोबा यांनाच सगळी मंडळी मानतात असं काही नाही. नाथ महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसं आपण पैठणचे किंवा छत्रपती संभाजीनगरचे जरी असलो तरी आपण फक्तच एकनाथ महाराजांना मानायला पाहिजे असं पण काही नाही. सगळे संत आम्हाला सारखे असणं अपेक्षित आहे आणि म्हणून ते होताना दिसत नाही म्हणून हे दुर्दैव आपल्याला सर्वप्रथम प्रकट करतो. कारण मी या परिसरात पहिल्यांदा आलेलो आहे. महाराज आपल्यामुळे पहिल्यांदा या परिसरात आलो नाही, तर या परिसरामध्ये येण्याचा आतापर्यंत काही योग आला नाही. 25 वर्षांपासून मी कीर्तन करतो. म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर एकनाथ महाराजांच्या 2-3 कथा सोडता त्यांचं कार्यकर्तृत्व आम्हाला माहिती नाही. आम्हाला हे माहिती नाही की एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज आहेत की ज्यांच्यामुळे आज पांडुरंग परमात्मा पंढरपुरात आहे. कथा सांगून आपली वेळ घेणार नाही. आपण आता सध्या सोशल मीडियाचा काळ आहे. युट्यूबवर बघा, कुठे कुठे तुम्ही सर्च करा, आपल्याला सगळीकडे दिसेल की भानुदास महाराजांनी पांडुरंग परमात्म्याची मूर्ती ही जी कर्नाटकातल्या हंपी गावामध्ये नेली होती. आपल्याकडे 50 रुपयाची नोट आहे बघा, आणि त्या 50 रुपयाच्या नोटेवरती एका दगडी रथाचं चित्र आहे. तो दगडी रथ ज्या ठिकाणी हंपीमध्ये आहे त्याला विठ्ठल टेम्पल असं म्हणतात. पण गंमत अशी आहे, त्या विठ्ठल टेम्पल मध्ये विठ्ठलच नाही. मग विठ्ठल टेम्पल नाव का ठेवलं, का म्हणतात, तर आपल्या भानुदास महाराजांनी त्या पांडुरंगाला जो पंढरपुरामध्ये विराजमान आहे त्या पांडुरंगाला पुन्हा पंढरपुरामध्ये आणण्याचं कार्य हे भानुदास महाराजांनी केलं. भानुदास महाराजांची समाधी ही पांडुरंगाच्या मंदिरात आहे. किती लोकांना माहिती मला सांगा. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण सुळखांबतून आतमध्ये जातो, जिथे आपण गरुडाला आलिंगन देतो, गरुड स्तंभाला, तिथे आतमध्ये जात असताना उजव्या हाताला दारापाशीच्या षटकोनी पादुका आहेत, चौथरा आहे आणि त्याच्यावरच्या ज्या पादुका आहेत ती भानुदास महाराजांची समाधी आहे. तिथे आम्ही परंपरेनं भानुदास महाराजांचा समाधी सोहळा साजरा करत आलेलो आहोत. त्या भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराजांचा अवतार झाला. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार अनेक ठिकाणी वर्णन आहे. प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी, स्वयंवनमाळी अवतरले. परब्रह्म भानुदासाचे कुळी स्वये वनमाळी अवतरले. स्वतः वनमाळी म्हणजे महाविष्णू भानुदास महाराजांच्या कुळामध्ये अवतीर्ण झाले, ते एकनाथ महाराजांच्या रूपामध्ये. मग त्या एकनाथ महाराजांचं कार्य काय आहे, तर ज्या आम्हाला कथा माहिती आहे तिथपर्यंत त्यांची मर्यादा आहे असं समजू नका. एकनाथ महाराजांच्या जीवनातली सर्वात महत्वाची 3 कामं माझ्या दृष्टीनं जर बघितली तर त्यातली 2 ग्रंथांच्या संबंधानं आहे आणि 1 प्रत्यक्ष कार्याच्या संबंधानं आहे. आपल्यापैकी जवळपास सगळेजण आळंदीला गेली असतील, ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घेतलं असेल. आज ज्ञानोबारायांच्या समाधीचं जे दर्शन आपण घेतो आहोत, जो चौथरा दगडी ज्ञानोबारायांची समाधी म्हणून आपण नतमस्तक होतोय, तो चौथरा एकनाथ महाराजांनी बांधलाय, जीर्णोद्धार एकनाथ महाराजांनी केलाय. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्ञानोबारायांची समाधी 235 वर्षानंतर अडगळीमध्ये पडली होती. काय ऐतिहासिक कारण असतील ते असतील, पण ऐतिहासिक कारण हे मान्य करावे लागतात. आणि ती अडगळीत पडलेली समाधी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी शोधून काढली. त्या मंदिराचा, ज्ञानोबारायांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि म्हणून आज आपल्याला ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घेता येतं. म्हणजे वारकरी संप्रदायातले जे 2 प्रमुख स्थान आहेत, पंढरपूर आणि आळंदी, या दोन्ही स्थानांना पुन्हा बळकटी प्राप्त करून देण्याचं काम
हे भानुदास महाराज आणि एकनाथ महाराजांनी केलंय. त्यामुळे आपल्या परिसरामध्ये भानुदास एकनाथ हे भजन मोठ्या प्रमाणामध्ये चालतं. आपण पैठणला जेव्हा नागषष्ठीला येत असाल तेव्हा बघा, सगळ्या दिंड्या भानुदास एकनाथचं भजन करतात. हजारो दिंड्या असतात, लाखो वारकरी असतात. वारकरी संप्रदायातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी आपल्या पैठणची आहे, की ज्या ठिकाणी पंढरपूरच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये भाविक वर्ग जमा होतो, वारकरी संप्रदायिक लोक जमा होतात. अशा एकनाथ महाराजांचं हे मोठं कार्य आहे. आणि ग्रंथांच्या संबंधानं 2 कार्य मी आपल्याला सांगितली. त्यापैकी पहिलं कारण असं आहे की जी ज्ञानेश्वरी आपण वाचतो ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी संशोधित केलेली आहे आणि संपादितही केली आहे आणि पुढे सांगू वितरितही केलेली आहे. ही पण मोठी कथा आहे, आपण बघून घ्या. एकनाथ महाराजांचं कार्य हे अनेक अंगानं भव्य, दिव्य आणि व्यापक आहे. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या 4 ओव्या आपण बघा, एकनाथ महाराजांनी स्वतः लिहिलेल्या आहेत. ग्रंथपूर्वीच शुद्ध, परिपाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधुनिया एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची, गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. आणि मग भाद्रपद वद्य षष्ठीला पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरीचं पुनरुज्जीवन झालं आणि त्यामुळे आपण ज्ञानेश्वरी जयंती जी साजरी करतो ती एकनाथ महाराजांनी ज्या तिथीला ज्ञानेश्वरी शुद्ध केली त्या तिथीला साजरी करतो. मला हे सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या, नाथ महाराजांचं कार्य हे सीमित नाहीये, ते व्यापक आहे. एकनाथ महाराजांनी यवनी राजवटीमध्ये अनेक मंदिरांची स्थापना केली. प्रत्यक्ष काशीमध्ये जाऊन भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीची स्थापना, भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना, दत्तात्रेयांच्या पादुकांची स्थापना, म्हैसाळ गावामध्ये काशी विश्वेश्वराची स्थापना, अशा अनेक स्थापना या एकनाथ महाराजांनी केल्या. म्हणजे प्रत्यक्ष कर्म करणारे एकनाथ महाराज आहेत. हे त्यांचं वेगळेपण आहे, त्यांचं वैशिष्ट्य आहे. ग्रंथाच्या संबंधानं दुसरं मोठं कार्य जे मी आपल्याला सांगितलं ते वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सांगितलं. वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही ग्रंथ आहेत, प्रत्येक संतांचे काही ना काहीतरी ग्रंथ आहेत बरं का. ग्रंथ म्हणजे गाथे समजा, कारण इतर ग्रंथ लिहिलेले आहेत ते फक्त 2च संतांनी, एक तर ज्ञानोबरायांनी नाही तर नाथ महाराजांनी. बाकी सगळ्या संतांच्या अभंगाच्या गाथा आहेत. सगळ्या संतांचं वाङ्मय एकत्र करा, त्याच्यापैकी 50% जास्त वाङ्मय हे एकट्या एकनाथ महाराजांचं आहे आणि राहिलेल्या 50% सगळे संत येतात. हे वाङ्मयाच्या दृष्टीने एकनाथ महाराजांचं कार्य आहे. मग कथेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर रुक्मिणी स्वयंवर असेल, भावार्थ रामायण असेल, त्या रुक्मिणी स्वयंवराचं वैशिष्ट्य आपल्याला कदाचित माहिती नसेल. जो उपवर मुलगा किंवा मुलगी ज्याचं लग्न होत नसेल किंवा योग्य जोडीदार मिळत नसेल त्याने अनुष्ठानपूर्वक जर का एकनाथ महाराजांनी केलेल्या रुक्मिणी स्वयंवराचं पारायण केलं तर अनुरूप जोडीदार प्राप्त होतो. हे दृष्ट फल एकनाथ महाराजांनी केलेल्या रुक्मिणी स्वयंवराचं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये कथा आहे, ज्यामुळे कथा ज्यांना ऐकण्यामध्ये रस आहे अशा सगळ्या भाविकांच्यासाठी रुक्मिणी स्वयंवर आणि भावार्थ रामायण लिहिलेलं आहे. कधी कधी साधकांसाठी उपदेश आहे जो चिरंजीव पदामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. 35,000 ओव्यांचा ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण आहे, जो वारकरी संप्रदायातला सर्वात मोठा ग्रंथ आहे एकनाथ महाराजांचा. 42 ओव्यांची छोटीशी रचना आहे, वारकरी संप्रदायातला सर्वात छोटा ग्रंथ आहे. चिरंजीव पद तो एकनाथ महाराजांचा आहे. म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत आकारमानाच्या दृष्टीनं, विचाराच्या दृष्टीनं, तत्वज्ञानाच्या दृष्टीनं आणि सामान्य लोकांना बोध होण्याच्या दृष्टीनं एकनाथ महाराजांचं कार्य हे लिखित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. हजारो नवीन शब्दांची भर मराठी वाङ्मयामध्ये एकनाथ महाराजांनी घातलेली. हे एकनाथ महाराजांचं कार्य आहे. तुम्ही म्हणाल हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय? पहिलं तात्पर्य हे आहे की आपल्याला एकनाथ महाराजांचं खरं कार्य काय हे कळावं, निदान सामान्य पातळीवर तरी कळावं, जेणेकरून आपली उत्सुकता त्यांच्या चरित्राविषयी वृद्धिंगत होईल. अशा पद्धतीनं आपण त्यांचं चरित्र बघितलं पाहिजे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हा अभंग आहे जो सेवेकरता निवडलेला आहे. आपल्याकडे असं समजलं जातं की हरिपाठ हा सर्वात सोपा ग्रंथ आहे.
एकनाथ महाराजांनी जी ग्रंथांची रचना केली त्याची यादी पाहता वेगवेगळ्या साधकांसाठी वेगवेगळे उपदेश वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला सापडतात. एकनाथी भागवत वारकरी संप्रदायाच्या प्रमुख 3 ग्रंथांपैकी एक आहे. शुकाष्टक, आनंद लहरी, हस्तामलक, स्वात्मसुख, चतुश्लोकी भागवत, 4000 अभंगांची गाथा, हरिपाठ, ब्रिदावळी, भारूड अशा अनेक ग्रंथांची रचना एकनाथ महाराजांनी केलेली आहे. मी आपल्याला सांगितलं ज्ञानोबारायांनी सुद्धा गाथा सोडून अनेक ग्रंथांची रचना केली. त्यापैकी ज्ञानेश्वरी, अनुभवामृत आणि चांगदेव 65 आणि हरिपाठ. गाथा सोडून हे 4 ग्रंथ ज्ञानोबारायांचे आहेत आणि गाथा सोडून 10 ग्रंथ हे एकनाथ महाराजांचे आहेत. त्यामुळे ज्ञानोबारायांच्या हरिपाठाकडे बघत असताना सुद्धा सामान्य माणसं काय म्हणतात, ज्ञानोबारायांची ही सर्वात सोपी रचना आहे. सामान्यांसाठी केलेला उपदेश म्हणजे हरिपाठ आहे असं समजल्या गेलेलं आहे. पण वास्तविक पाहता तसं नाही. अधिकार तैसा करू उपदेश साहेब जे त्यास त्याची देऊ. जसा ज्याचा अधिकार असतो तसं संत महात्मे त्याला उपदेश करत असतात. ज्ञानोबारायांच्या हरिपाठामध्ये जर सामान्यांना उपदेश असला असता तर योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म असं का ज्ञानोबारायांनी म्हटलं असतं. योग याग विधी केल्यानंतर तुम्हाला भगवत प्राप्ती होणार नाही हा उपदेश सामान्य लोकांना असूच शकत नाही. तो योग याग करतोय त्यांच्यासाठी केलेला उपदेश आहे. चांगदेव महाराजांसाठी केलेला उपदेश हा फक्त चांगदेव महाराजांना कळणार आहे. तुमच्या आमच्यासारखी सामान्यांची बुद्धी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. चांगदेव महाराज 1400 वर्षाचे तप्ततीर रहिवासी आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, मात्र भगवत प्राप्ती न झाल्यामुळे अडकून बसले होते. ज्ञानोबारायांनी उपदेश केला 65 ओव्यांच्या माध्यमातून, ज्याला आपण चांगदेव 65 म्हणतो. आता हा ज्ञानोबारायांनी चांगदेव महाराजांना केलेला उपदेश आहे. याच्यातलं तुम्हाला तुमच्या आमच्यासाठी काही नाही. शब्द ऐका म्हणजे काही कळालं तुम्हीच मला सांगा बरं का. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदाभासो दावी मग ग्रासो प्रगटला करी लपे तव तव दिसे प्रगटे तव तव आभासे प्रगटना लपाला असे न खोमता जो बहु जव जव होय तव तव काहीच न होय काही न होणी आहे अवघाची जो. काय कळालं मला सांगा. हे आपल्याला कळणारच नाहीये. तो उपदेश हा त्या साधकांच्यासाठी आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. एकनाथ महाराजांचे सुद्धा असे काही अभंग आहेत की जे आपल्याला म्हणायला अवघड आहेत तर करायला किती. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग. शरीर शोषण पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. बुधपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्ववायुचा रेत तोडणी करिवो वनभंग ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग. हे काही जणांना म्हणायलाच अवघड जातं, शब्दच कळत नाहीत. मग म्हणायला एवढं अवघड आहे तर करायला किती अवघड. अशा काही अवघड रचना आपल्याला पाहायला मिळतात. ते त्या साधकांच्यासाठी आहे. त्यामुळे हरिपाठ हा ज्ञानोबारायांचा सर्वात सोपा ग्रंथ आहे असं म्हणणं चुकीचं आहे. तर याच्या प्रत्येक अभंगाचा अधिकारी स्वतंत्र हे म्हणणं संयुक्तिक आहे. तसं एकनाथ महाराजांचा ग्रंथांचा जर आपण विचार केला तर हस्तामलक, चतुश्लोकी भागवत, शुकाष्टक, आनंद लहरी, स्वात्मसुख आदी जे ग्रंथ आहेत ते मोठ्या अधिकाऱ्यांच्यासाठी आहेत. ज्यांना सामान्यपणे गोष्टीच्या स्वरूपात परमार्थ आवडतो त्यांच्यासाठी रुक्मिणी स्वयंवर आणि भावार्थ रामायण आहे.
आणि त्यांच्या गाथेमध्ये हरिपाठ हा अत्यंत सोपा आहे असं म्हटलं गेलेलं जरी असलं तरी सुद्धा इथेही तोच विचार आहे. अधिकार बघून नाथ महाराजांनी उपदेश केलेला आहे. या हरिपाठातल्या 25 अभंगापैकी 25च्या 25 अभंगाचे अधिकारी हे स्वतंत्र आहेत. मग या अभंगाचं चिंतन करत असताना हा अभंग इथे घेण्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की आपण नामधारक आहोत, किंबहुना नाम कशा पद्धतीनं घ्यावं याचा बोध घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ते कधी घ्यावं, कसं घ्यावं, कोणी घ्यावं, कुठे घ्यावं, या सगळ्याचा विचार आपल्याला या संबंधानं करायचा असल्यामुळे आपण हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. मग या अभंगाचा अधिकारी आहे कोण? तर नरदेहाला आलेला मनुष्य हा या अभंगाचा अधिकारी. बरं का, आता काही जणांना असा विचार पडेल की नरदेहाला आलेला मनुष्य म्हणजे काय? नरदेह आणि मनुष्य एकच समजल्या गेलेला आहे. मात्र नरदेह हा देह आहे आणि मनुष्यत्व ही वृत्ती आहे. त्यामुळे नरदेह जरी तुम्हाला आम्हाला सर्वांना प्राप्त झालेला असला तरी नरदेह प्राप्त असणारा प्रत्येक जण मनुष्यच असतो असं नाही. काही जणांची वृत्ती राक्षसत्वाची असते. त्यामुळे वृत्ती हा देहाहून भिन्न भाग आहे. वृत्ती ही देहापेक्षा भिन्न आहे. नरदेह प्राप्त झालेला आहे. नरदेह निधान लाभले हाती, उत्तम सार उत्तम गती. तुकोबाराय म्हणतात नरदेह निधान लागले हाती. नरदेह रूपी एक मोठा साठा, एक ठेवा, एक गुप्त धन मला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे नरदेह प्राप्त होणं, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. नरदेहाची प्राप्ती होणं हे अत्यंत दुर्लभ आहे आणि त्यातही मनुष्यत्व प्राप्त होणं दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रयः. भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य असं म्हणतात की भगवंताचा अनुग्रह प्राप्त करून घ्यायचा असेल तर 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्व दुर्लभ आहे. मनुष्यत्व म्हणजे काय की आम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे, परंतु नरदेह प्राप्त झाल्यानंतरही आमच्या ठिकाणी मनुष्यपण असणं गरजेचं आहे. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः या 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. जाऊ दे, इकडे बघा, इकडे बघा. अभंग आजच्या विषयावरच जरा लक्ष द्या. आजचा विषयच तो आहे, तुम्हाला समजून सांगायचा आहे सगळ्यांना. ज्याला जे करायचं ते करू द्यायचं, आपुले आपण करा सोडवणं. कार्यकर्ते पाहतील आपलं काम ते नाहीये, आपलं काम कीर्तन श्रवण करणं आहे. नाथ महाराजांनी या अभंगाचं चिंतन करत असताना, उपदेश करत असताना हा केलेला उपदेश जो आहे हा सार्वत्रिक उपदेश आहे. उपदेशाचे काही प्रकार आहेत. काही उपदेश हे कोणालाच करायचे नसतात. काही उपदेश हे कोणाला करायचे असतात आणि कोणाला करायचे नसतात. आणि काही उपदेश हा सर्वांना करायचा असतो. कोणालाच करायचा नाही असा उपदेश कोणता? वाईट वाग, चोरी कर, कोणाचा जीव घे, कोणी कोणाला सांगावं, कोणीच कोणाला सांगू नये हा उपदेश कोणीच कोणाला करू नये. इको थोडा कमी करा. बोलायला तर फ्लुएन्सी कमी होऊ लागली. इको कमी करून टाका. अशा काही गोष्टी आहेत की ज्या कोणालाही आपण सांगू नये. काही गोष्टी अशा आहेत की त्या कोणाला सांगाव्यात आणि कोणाला सांगू नयेत. ऐका, लग्न कर कोणाला सांगायचं? लग्न कर कोणाला सांगायचं? मरायला टेकलेल्या म्हाताऱ्याला नाही, तरुणाला सांगितलं पाहिजे. जो स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाही त्याला नाही. जो कमावू शकतो स्वतः बरोबर कुटुंबाचंही पालन पोषण करू शकतो त्याला. जो नपुंसक आहे त्याला नाही. जो पुरुष आहे त्याला. म्हणजे काही गोष्टींचा उपदेश हा काही जणांना करायचा असतो आणि काही जणांना करायचा नसतो. मात्र काही उपदेश जे असतात ते सार्वत्रिक असतात. ते सगळ्यांसाठी असतात. भगवंताची भक्ती कर असं म्हणण्यासाठी याला सांग आणि त्याला सांगू नको असं होऊ शकत नाही. परमात्म्याची भक्ती करणं हे सगळ्यांचं साधन आहे की जे भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचवणार आहे. त्यामुळे सार्वत्रिकतेचा उपदेश या अभंगामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. या अभंगाचा अधिकारी नरदेहामध्ये आलेला मनुष्य आहे. मात्र
भगवंतानी जे काही अवयव दिलेले आहेत त्या अवयवांचा योग्य पद्धतीने वापर न करता स्वैराचार ज्याच्याकडून चालू आहे त्याच्यासाठी केलेला हा उपदेश आहे. दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जिने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. आपल्याला भगवंतानं जे जे काही अवयव दिलेले आहेत त्या प्रत्येक अवयवाचा वापर यथायोग्य पद्धतीनं करावा यासाठीच भगवंतानं दिलेले आहेत. भगवंतानं अशी एकही गोष्ट नाहीये की जी निरर्थक म्हणून बनवलेली आहे. ऐका मी काय म्हणतोय ते. भगवंताची सृष्टी ही किंचित मात्रही विनाकारण नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या. काही जण म्हणतील डास कशासाठी बनवले त्याचा काय उपयोग. वाटू शकते एखाद्या गोष्टीवर की याचा काय उपयोग आहे. आपल्याला कळत नसेल त्याचा काय उपयोग आहे. भगवंतानं मात्र मोठा विचार करून ते बनवलेलं आहे. सांगू का डास हात चावतो हाच त्याचा उपयोग आहे बरं का. त्याचा उपयोग काय म्हणाल तुम्ही. काय नाही. डास चावल्यानंतर माणूस आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांच्याकडे जातो. डॉक्टरांचाही धंदा चालतो मेडिकलवाल्याचाही धंदा चालतो. बस हे त्या डासाचं येण्याचं कारण आहे. काही कारण अशी असतात की जी आम्हाला कळत नाही. काही कारण आम्हाला कळत नसतील आमच्या बुद्धीच्या पलीकडची आहेत. मी उदाहरण दिलं आपल्याला. प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काहीतरी प्रयोजन भगवंतानं तयार केलेलं आहे. मात्र ज्या गोष्टींचा वापर होत नाही त्या गोष्टी कालांतरानं लुप्त होतात. हा विज्ञानाचा नियम आहे बरं का. आता विज्ञान कितपत खरं उतरतं माहिती नाही पण आमच्या अध्यात्मामध्ये विज्ञानापेक्षा पुढची गती सांगितलेली आहे. आम्हाला काय सांगण्यात आलं की मनुष्याला पहिले काय होती शेपूट होती पण त्या शेपटाचा वापरच माणसाने काही केला नाही म्हणून शेपूट काय झाली लुप्त झाली असं म्हणतात. आता हा डार्विनचा सिद्धांत आहे. आपण शाळेमध्ये शिकलो असं. डार्विन काय सांगतोय की माणसाची निर्मिती ही काय झाली आहे माकडापासून झाली. डार्विनचा सिद्धांत आहे. पण आमचा धर्म आमची परंपरा आमची संस्कृती याला मान्यता देत नाही. आमचा जो उत्क्रांतीवाद आहे तो मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की अशा पद्धतीने उत्तरोत्तर प्रगत होणारा आमचा हा संस्कृतीमध्ये सांगितलेला उत्क्रांतीवाद आहे. आणि डार्विन काय सांगतो माणसाची निर्मिती माकडापासून झाली. तर ते सोशल मीडियामध्ये फोटो फिरतात. चारी हात खाली टेकलेलं माकड म्हणून तर हळूहळू वर होतं आणि मग त्याचा माणूस होतो. आपण पाहतो सोशल मीडियामध्ये. आमची संस्कृती याला मान्यता देत नाही. पण मुळे महाराज काही माणसांकडे बघितल्यानंतर डार्विनचा सिद्धांत खरा वाटायला लागतो. असं वाटतं खरोखर माणसाची निर्मिती माकडापासून झाली की काय. आमचा उत्क्रांतीवाद स्वतंत्र आहे. आम्हाला जे संत महात्म्यांनी सांगितलंय आमचं शास्त्र जे सांगतंय आमच्यासाठी ते महत्वाचं आहे. भगवंताला करमत नव्हतं म्हणून भगवंतानं सृष्टीची निर्मिती केली हे लक्षात घ्या. एकलेन कंठे म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने. भगवंताला करमत नव्हतं म्हणून त्यांनी सृष्टीची निर्मिती केलेली आहे. लहान मुलं जेव्हा घरामध्ये कंटाळवाणे बसलेले असतात तेव्हा ते काहीतरी कागद घेतात त्याचं काहीतरी बनवत बसतात. का करतात कारण कंटाळा आलेला असतो. जेव्हा कंटाळा आलेला असतो तेव्हा काहीतरी करून बघण्याची हौस असते. देवाची कारण देवदासी देवाची कारण देवदासी देवाचे कारण देवदासी
आपण करण्याची गरज नाही, त्यांनी कशासाठी निर्माण केलंय त्यालाच माहिती. एखाद्याची कृती ही आपल्याला विकृती जरी वाटत असली तरी ती त्याच्या दृष्टीनं संस्कृती असू शकते. त्यामुळे भगवंतानं सृष्टीची निर्मिती केली, कंटाळाला म्हणून केली. नाथ महाराजांचं भागवत वाचा आपण. सुरुवातीलाच नाथ महाराजांनी सांगितलं कशा कशा पद्धतीने भगवंतानं सृष्टीची निर्मिती केली आणि मग मनुष्याचा देह तयार केला. एवढी सगळी सृष्टी तयार केली पण समाधान वाटलं नाही. मनुष्याचा देह तयार केला आणि मग समाधान वाटलं, पण त्याचे अवयव मोठ्या विचारानं निर्माण केले. या प्रत्येक अवयवाचा म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियाचा वापर हा फक्त माझ्या प्राप्तीसाठी व्हावा याच्यासाठी भगवंतानं विचारपूर्वक माणसाचा देह तयार केला. पण नाथ महाराजांनी खंत त्या ठिकाणी व्यक्त केली, परी तो देवाचा विश्वास बुरवणी. माणसानं काय केलं, देवाचा विश्वासघात केला आणि ज्या भगवंतानं आमची निर्मिती केली त्यालाच तो काय म्हणू लागला नाही, त्याचं अस्तित्व नाकारू लागला. ते काही बुद्धिवादी मंडळी आहेत बघा, ते अनेक समित्या असतात नाही का, अंधश्रद्धा घालवण्याच्या संबंधानं अशा काही समित्या असतात. ते त्यांच्या बुद्धीने लोकांना सांगतात हे सगळं अंधश्रद्धा आहे, देव अमुक आहे, देव तमुक आहे, देव नाही, अमुक तमुक. बरं, त्यांची कारणही त्या फार विशेष असतात असं समजू नका बरं का. अतिशय फालतू कारण असतात देव न मांडण्याची. एक 15-20 वर्षांपूर्वी आमचा एक टीव्ही वरती शो होता, न्यूज चॅनल वरती मोठा शो होता, देव आहे की नाही बरं का, देव आहे की नाही याच्यावर शो होता. देव आहे म्हणणारे आम्ही, देव नाही म्हणणारे काही मंडळी होती आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं देव कसा आहे हे आहेवाले सांगायचे, देव कसा नाही हे नाहीवाले सांगायचे. एक जण थोडा माझ्या अंतरावर बसला होता आणि त्यांनी सांगितलं मला बोलायचं आहे म्हटलं. आता सगळेजण माईक त्याला दिला आणि तो सांगू लागला, म्हणे मी आधी फार देव मानायचो, त्याचे शब्द सांगतो बरं का, मी आधी फार देव मानायचो, आमच्या घराच्या सगळ्या भिंतीवरती देवच देव म्हणे, पण एक घटना माझ्या जीवनात अशी घडली तेव्हापासून मी देव मानणं बंद करून टाकलं. आता हे मी तुम्हाला सांगितल्यावर तुमच्या मनात काय भावना निर्माण झाली असेल, एक संकल्पना काय आली असेल की बाबा हे कुटुंबासहित हा कुठेतरी देवदर्शनाला गेला असेल, देवाचं दर्शन घेतलं असेल, वापस येताना अपघात झाला असेल, घरची सगळी मंडळी मेली असतील, हा एकटा शिल्लक राहिला असेल म्हणून वाटू शकतं की बाबा आम्ही देवाच्या दर्शनाला गेलो आणि तरी आमच्या पदरामध्ये एवढं दुःख देवानं टाकलं, त्यामुळे मी मानणार नाही, अशी एक भावना सगळ्यांच्याच तिथे बसणाऱ्या लोकांच्या मनात आली, जशी तुमच्या आली असेल. तुम्हाला एक घटना माझ्या जीवनात अशी घडली की तेव्हापासून मी देव मानणं बंद करून टाकलं. अँकरनी विचारलं काय घटना घडली, त्यांनी सांगितलं एका मंदिरात दर्शनाला गेलो, बाहेर चप्पल सोडली, आतमध्ये दर्शनाला गेलो, गाभाऱ्यामध्ये देवाचं दर्शन घेतलं, मंदिराला प्रदक्षिणा मारावी हा विचार केला, मंदिराला प्रदक्षिणा मारली आणि बघतो तर काय माझी चप्पल गायब. मग जर तो माझी चप्पल सांभाळू शकत नाही तर तो या सृष्टीचा सांभाळ कसा करू शकतो असा विचार माझ्या मनात निर्माण झाला आणि तेव्हापासून देव मानणं बंद केलं. काय लॉजिक आहे याला? म्हटलं माईक इकडे. त्याला म्हटलं बाबा देव काय तुझ्यासारख्या आलतू फालतू माणसाची चप्पल सांभाळण्यासाठी नाही, तो चप्पल सांभाळेलही, मात्र तशी भक्ती तुझी असणं अपेक्षित आहे. भगवान श्रीकृष्णाच्याकडे एकदा देवर्षी नारद आले.